आणि न्यूज टॉप 9 मधनं सुरुवातीला पाहणार आहोत 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठाकरे बोलणार। अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावरही उद्धव ठाकरे बोलणार। छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी। भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयात पत्र। कार्यकर्त्यांकडून पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी। मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक। सरकारनं 2 दिवसात अधिवेशन बोलवून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं, जरांगेंची मागणी। आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य व्हायरल। आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका। चिमुकल यांना बांगरांचा अजब सल्ला। बाबा सिद्दीकींचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। आणखीनही काहींचे पक्षप्रवेश होणार, अजित पवारांचं सूचक विधान। ते समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ। समीर वानखेडेंविरोधात ईडीकडनं गुन्हा दाखल। वानखेडेंविरोधात पीएमएलए कायद्यानुसार गुन्हा दाखल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर। सदाशिव पेठेतील इतिहास संशोधक मंडळाला राज ठाकरे भेट देणार, तर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचीही शक्यता।